नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एकाच वेळेस नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे. सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सर्व बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी KYC बाबत सुद्धा ठिकाणी महत्त्वाची घोषणा अजित तटकरे यांनी केलेली आहे. त्यामुळे सर्वच माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. लक्ष द्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की आजच या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा मंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे सर्व बहिणींना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z सर्व माहिती पुराव्यासहित मिळणार आहे. तुम्हाला खूप दिवसापासून जी प्रतीक्षा होती की सर या ठिकाणी आम्हाला हप्ता कधी जमा होणार आहे, सर आम्हाला पैसे कधी येणार आहे, सर डिसेंबर महिन्यात सुरू झालेला आहे पण अजूनही आम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही आहे. तर बहिणींनो, तुमची प्रतीक्षा आज संपलेली आहे, कारण की आज तुमच्या अकाउंटवर हे पैसे येणार आहेत. तर बहिणींनो, सर्व तुम्हाला माहिती पुराव्यासहित मिळणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, अशा सर्व बहिणींनी पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळत राहणार आहे आणि कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, कारण की सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळत राहते, आपल्या चॅनल मिळत राहते. म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा बहिणींनो, खूप दिवसापासून तुम्हाला नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा होती की सर नोव्हेंबरचे पैसे कधी मिळतील. तर बहिणींनो, काळजी करायची आवश्यकता नाही आहे. आज तुम्हाला ठिकाणी सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तुमची प्रतीक्षा फायनली आता संपलेली आहे. तर पुराव्यासहित संपूर्ण माहिती दाखवतो, पण त्या अगोदर सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला तुमच्या शेजारी पाजारी, तुमच्या नातेवाईक, तुमच्या ज्या बहिणी असेल, मावशी असेल, आत्या असेल, त्यांना व्हिडिओ लवकरात लवकर पाठवून द्या, कारण की त्यांनासुद्धा ही अपडेट कळायला पाहिजे. कारण की आजच या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेली आहे. आता बघा, डायरेक्ट तुम्हाला पुराव्यासहित संपूर्ण माहिती दाखवतो, जेणेकरून तुमचं जास्त वेळ वाया जाणार नाही आहे. कारण की माझा हेतू आहे की तुम्हाला जास्तीत जास्त माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये आणि एकदम शॉर्ट स्वीट तुम्हाला समजून गेली पाहिजे, म्हणून मी तुम्हाला संपूर्ण माहिती पुराव्यासहित दाखवत असतो. तर बघा, राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची मोठी बातमी समोर आली आहे. आणि महत्त्वाची मोठी बातमी अशी की या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने राज्यभरामध्ये नाराजीचे वातावरण पसरलेलं आहे. बघा बहिणींनो, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला अजून जमा झालेला नाही आहे. आता हा हप्ता तुम्हाला कधी मिळणार हा प्रश्न तुम्हाला पडला आहे, कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं GR आलेला होता. GR आल्याच्या नंतर जो निधी असतो तो निधीसुद्धा देखील सरकारने दिलेला आहे. विभागाकडे निधी पाठवलेला आहे, पण तरी पैसे का जमा झाले नाही हा प्रश्न बहिणींना पडलेला आहे. कारण की GRमध्ये स्पष्टपणे नोव्हेंबर महिन्याचा उल्लेख केलेला आहे, निधी दिला आहे, तो निधीचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. जवळजवळ 260 म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर 263 असं या ठिकाणी कोटी रक्कम जी ते देण्यात आलेली आहे. म्हणजेच एवढा जो निधी तो विभागाकडे पाठवलेला आहे, पण तरीसुद्धा बहिणींना अजून पैसे आलेले नाही आहे. आता बहिणी म्हणताय की सर पैसे तर पाठवलेले आहे, मग पैसे आम्हाला का जमा झाले नाही आहे, तर त्याचंही तुम्हाला उत्तर या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे भरपूर बहिणी नाराज आहेत, तर त्या नाराज आता तुम्हाला व्हायचे कारण नाही आहे, कारण की थेट तुमच्या अकाउंटवर पैसे आता जमा होणार आहेत. तर बघा, खरे तर या योजनेचा जो काही लाभ आहे, तो लाभ घेणाऱ्या लाखो महिलांना दर महिन्याला मिळणाऱ्या मदतीमुळे मोठा आर्थिक आधार या ठिकाणी मिळतो आहे. आता या पैशांमुळे भरपूर महिलांना मोठा आधार या ठिकाणी मिळतो आहे. याचा नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे, तो हप्ता रखडल्याने महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार आहे. कारण की बघा, नोव्हेंबरचा हप्ता अजून जमा झालेला नाही आहे. त्यामुळे बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न बहिणींना पडलेला आहे. कारण की नोव्हेंबरचा जर हप्ता आला तर लगेच डिसेंबरचा सुद्धा हप्ता येईल असा प्रश्न बहिणींना पडलेला आहे. पण बहिणींनो, काळजी करू नका, डिसेंबरचा सुद्धा हप्ता मिळणार आहे आणि नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. आता कसं, तर बघा, आता नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही जे काही हप्ते ते एकत्रितपणे म्हणजेच 3,000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बघा बहिणींनो, तुम्हाला प्रश्न पडला आहे की सर नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार. तर बघा बहिणींनो, सरकारच्या ठिकाणी वेगळाच प्लॅन सुरू असू शकतो. तो प्लॅन असा आहे की जो काही तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आहे, तो नोव्हेंबरचा जो निधी आहे तो थांबवलेला आहे, बहिणींना अजून वाटप झालेलं नाही आहे. आता या ठिकाणी काय केले जाणार आहे, तर नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे असे दोघी जे हप्ते आहेत, ते दोघी हप्ते तुम्हाला एकाच वेळी जमा केले जाऊ शकतात. म्हणजेच नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे असे दोघी जे हप्ते आहेत ते तुम्हाला एकाच वेळेस जमा केले जाऊ शकतात आणि एकाच वेळेस 3,000 रुपये मिळू शकतात. म्हणजेच काय, तर बहिणींच्या अकाउंटवर 1,500 करून असे 2 टप्प्यामध्ये पैसे पाठवण्याच्या जागेवर एकाच वेळेस 3,000 रुपये पाठवले जाऊ शकतात. आणि जर तुम्ही बघितलं, मागचा इथे जर बघितलं, तर एकाच वेळेस 3,000 रुपये तुमच्या अकाउंटवर पाठवले गेलेले आहेत. तर यावेळेससुद्धा एकाच वेळेस 3,000 रुपये तुमच्या अकाउंटवर पाठवले जाऊ शकतात.
असा या ठिकाणी प्रयत्न सरकारचा चालू आहे. कारण त्याचं कारणही तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा बहिणींनो, एकाच वेळेस 3,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. तुमची काय इच्छा आहे? 1,500 रुपये तुम्हाला पाठवले पाहिजे की 3,000 रुपये पाठवले पाहिजे? कमेंट करून सांगा. जर तुमची इच्छा असेल की सर 1,500 रुपये पाठवा, तर फक्त लिहून पाठवा, सर नोव्हेंबरचे 1,500 रुपये पाठवा. तुमची इच्छा असेल की 3,000 रुपये पाठवा, तर लिहून पाठवा, सर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोघे हप्ते मिळून एकत्रित 3,000 रुपये पाठवा. तर तुम्ही कमेंट करून सांगा की सर 3,000 रुपये पाठवा किंवा 1,500 रुपये पाठवा, लिहून पाठवू शकता. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. तर राज्यामधील काही नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका 20 डिसेंबर रोजी सुरू होणार असून 21 डिसेंबरला मतमोजणी आहे. बघा बहिणींनो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा निवडणुका आहे कधी आहेत, तर नगर परिषद व नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत त्या 20 डिसेंबर रोजी, आणि याचा जो निकाल आहे तो 21 डिसेंबरला लागणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच काय, तर 21 डिसेंबरला रिझल्ट लागणार आहे आणि 20 डिसेंबर रोजी निवडणूक आहे. आता सरकारचा वेगळाच प्लॅन सुरू आहे. वेगळा प्लॅन कसा आहे, तर निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला पैसे दिले जातील, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच काय, 20 डिसेंबर रोजी निवडणूक आहे, तर त्याच्या अगोदर म्हणजेच आज किंवा उद्यामध्ये तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा केले जाऊ शकतात. का? कारण की सरकारला या ठिकाणी मत या ठिकाणी पाहिजे, आणि सरकारला जर का मत पाहिजे असेल तर बहिणींना खुश करणं गरजेचं आहे. म्हणून बहिणींना 20 डिसेंबरच्या आत तुम्हाला पैसे जमा केले जाऊ शकतात. म्हणजेच आता 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे येणार आहे, हे 100% खरं आहे. पण आता हे 20 डिसेंबरच्या आत तुम्हाला पैसे पाठवले जातील का? सरकारचा असाच या ठिकाणी प्लॅन आहे. कारण की जर तो निधी या ठिकाणी पाठवला गेला आहे, पण तुम्हाला अजून हप्ता जमा केला गेला नाही. त्याचं कारण हेच असू शकतं. नाहीतर आत्तापर्यंत तुम्हाला पैसे या ठिकाणी जमा झाले असते. दुसरी गोष्ट, निवडणुका आहे तर निवडणुकीच्या अगोदर बहिणींना खुश करावे लागणार आहे. म्हणून 20 डिसेंबरच्या आत तुम्हाला हे पैसे पाठवले जातील. म्हणजेच आज किंवा उद्यामध्ये तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे. ही महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी आहे. तर बहिणींनो, ही गुड न्यूज कशी वाटली कमेंट करा. जर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला ताबडतोब लाईक करा. कारण की महत्त्वाची अपडेट दिली आहे, म्हणून पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे. कारण की महत्त्वाची गुड न्यूज मी तुम्हाला दिली आहे की 20 डिसेंबरच्या आत तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. म्हणजेच आज किंवा उद्यामध्ये तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे. तर कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींना ही अपडेट आवडली. ज्या बहिणींना अपडेट आवडली असेल त्यांनी व्हिडिओ लाईक करायचं आहे. ठीक आहे. आता बघा 21 डिसेंबर रोजी हा जो काही रिझल्ट आहे तो लागणार आहे, आणि ह्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानापूर्वी किंवा 21 डिसेंबरपूर्वी रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता बघा, याबाबत शासनाकडून लवकरच अधिकृत जी घोषणा आहे ती होण्याची शक्यता आहे, आणि ही योजना राज्यामधील गरीब, गरजू व मध्यमवर्गीय महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. कारण की ह्या योजनेमुळे काही महिलांचं खर्च भागतो आहे, काही महिलांना आरोग्यासाठी हे पैसे लागत आहेत, आणि काही महिला ह्या पैशांचा उपयोग त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी करत आहेत. तर तुम्ही ह्या पैशांचा उपयोग कशासाठी करतायत? मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, की घर खर्च भागवत आहेत? कमेंट करून सांगा. कारण की ह्या पैशांचा उपयोग खरोखर भरपूर गरजू महिलांना होत आहे. त्यांच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या गरजा पुरवण्यासाठी ही रक्कम खूप महत्त्वाचा आधार या ठिकाणी ठरत आहे. त्यामुळे हप्ते जे ते वेळेवर या ठिकाणी मिळावेत अशी अपेक्षा लाभार्थी महिलांकडून व्यक्त केली जात आहे. म्हणून बहिणींनो, तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही ह्या पैशाचा उपयोग घर खर्चासाठी करतायत, की आरोग्यासाठी, की शिक्षणासाठी करतायत, ते करून नक्की पाठवा. कारण की जर का तुम्ही पाठवलं लिहून, तर हे जे काही तुमचे प्रश्न आहेत, तुमचे जे काही तुमचं मत आहेत, ते जर का तुम्ही पाठवलं तर सरकारलासुद्धा कळणार आहे की हो, खरोखर महिलांना ह्या पैशांचा फायदा होतो आहे. म्हणून सरकारसुद्धा हे पैसे तुम्हाला हप्ता जो आहे तो वेळेवर पाठवले जाणार आहे. पुढचे जे काही हप्ते ते तुम्हाला वेळेवर मिळू शकतात. म्हणून कमेंट करून सांगा की तुम्ही ह्या पैशांचा उपयोग कशासाठी करतायत. पुढे बघा, दरम्यान अपात्र लाभार्थ्यांची छाननी प्रक्रिया शासनाकडून सुरूच आहे. योजनेचा जो काही लाभ आहे तो फक्त पात्र महिलांनाच मिळावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून कागदपत्र, उत्पन्न निकष, इतर सरकारी योजनांचा लाभ आदी बाबींची तपासणी केली जात आहे, आणि यामुळे भरपूर बहिणी अपात्रसुद्धा केल्या जात आहे. तर तुम्ही काळजी करू नका. ज्या काही अपात्र बहिणी त्यांना अपात्र केले जाणार आहे, आणि ज्या पात्र बहिणी त्यांना लाभ सुरूच राहणार आहे. तर तुम्हाला मी सर्व माहिती या ठिकाणी दिली आहे. एकाच वेळेस तुमच्याकडे 2 हप्ते जमा होऊ शकतात. ही महत्त्वाची अपडेट आहे, आणि ही हप्ते तुम्हाला आज किंवा उद्यामध्ये जमा होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.